तुकोबांना बायका रखमा आणि जिजाला आवली म्हणतो आपण. त्यांनी काही हौस न केल्या नाही. पहिलीला बाळ होत नव्हतं म्हणून आईबापाच्या हट्टाखातर दुसरी करावी लागली. पण माय देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी करून पहिलीला तिच्या आधी लेकरू झालं. देव बी लय खतरनाक दादा. देवही परीक्षा बघतो ग माय. संयम ठेवायचं असतं. काय सांगायचं तुम्हाला. देवही लय परीक्षा बघतो महाराज. माय म्हणून कधी म्हणायचं नाही देवानं माझं वाटोळं केलं. कधीच नाही. देव कधीच कोपत नाही माय. महिषासुराचं मर्दन करावं, महिषासुराच्या मर्दनाला त्रिशूल फेकावा, आई भवानीनं त्रिशूल सोडावा, हृदयात येऊन महिषासुराच्या लागावा, महिषासुराच्या मुखातनं अलगद आई निघावं. आई म्हटल्यावर जगज्जननी तुळजा भवानी, शेवटी माईचं हृदय तिचं. घेतला असेल दुर्गेचा अवतार राक्षसाचा वध करण्यासाठी, पण आई पण कुठं लपतं का महाराज. राक्षसाचं आई ऐकून सुद्धा आई तुळजा भवानीनं म्हणावं लेकरा माय म्हणलास काय मागायचं ते माग. अरे मरण तर टाळू शकत नाही, तो कर्माचा भाग आहे तुझ्या, पण त्याच्या पलीकडे